लई भूक लागली होती आणि म्हणलं काय करायचं, लय फॅन्सी पण खायचं होतं म्हणून तयार केलं आहे मी व्हेजिटेबल सँडविच. आणि त्यासाठी पटशीना असं जादू मंतर करून टमाटर आणि कांदा चिरून घेतला आणि हे ब्रेड. आणि सांगतो तुम्हाला, असं सँडविच केलं ना पटाटा ब्रेड संपतात. म्हणून आता त्याला असं सँडविच तयार करायला घेणार आहे. व्हेजिटेबल अगदी साधी सिंपल रेसिपी आहे. जोरात अशी तुम्हाला लेप झटपटची भूक लागली असेल त्यांना हा सँडविच करायला घ्या बरं का लगेचच. कारण की काय, आपल्या दुकानात पळत जाऊन आणायचं ब्रेड, घरामध्ये कांदा टमाटर पडला असतं, ते कट करायचे आणि ते पसरून द्यायचे आपल्या पावाच्या लादीवर. आणि नंतर त्यावर घालायचं चिली फ्लेक्स, ऑर्गेन, जेवढा आवडतं ना तेवढा भडका उडवून द्यायचा चिली फ्लेक्स. आणि वरती असं ठेवायचं चीज आपलं फेवरेट. आणि नंतर हे आपलं तयार झालं आहे सँडविच. सँडविच मेकरमध्ये ठेवून द्यायचं. अगदी 5 ते 10 मिनटं हे सँडविच तयार होतं लगेच. आवडती रेसिपी बरं का माझी. झटपट कुठला पदार्थ आणि फॅन्सी खायचा असेल तर सँडविच हा उत्तम पर्याय आहे बरं का. तर त्यात माझा गॅससुद्धा इथला घरातला सपला होता. काय चटपट मसाले भात करावा असं काही तर चाललं होतं. पण म्हणलं असं कधी तर खाल्लं ना तोंडाला चव पण राहते आणि भारी वाटतं बरं का. तर असं छान असं चीजसुद्धा मेल्ट झालं आहे. 5 मिनिटांनंतर बघा सँडविच एकदम कुरकुरीत खुसखुशीत तयार झालं आहे. हे एक सँडविच आपण खाऊ शकतो हिरव्या चटणीबरोबर, टमाटर सॉस, शेजवान चटणी किंवा असं सुद्धा लय गोड लागते हो. तर असे घ्यायचे कट मारून, तिरके उभे कशा आवडते तसे कट मारून घ्यायचे. आणि बघा चीजसुद्धा छान वितळले, भाजीसुद्धा आतली शिजली आहे मस्त अशी. आणि मला सांगा, तुम्हाला सुद्धा कुठली झटपट रेसिपी आवडत असेल तर किंवा भूक जास्त लागल्यानंतर कुठला तुमचा आवडता पदार्थ आहे ते मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. ही घेतला आहे टमाटर सॉस आणि शेजवान सॉस एकत्रच. खूप भूक लागली होती त्यामुळे एकत्रच घेतला आहे आणि खाऊन माझ्या तोंडातून फक्त एकच आवाज आला की ओ भारीच की ओ. आणि सोनाली किचन बघायला आवडत असेल तर आपल्या सोनाली ताईला जाता जाता सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरायचं नाही. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. आपल्या मुलांच्या बरोबर आपण सुद्धा कधी तर लहान झालंच पाहिजे की हो. तर असंच चॅनल पाहत राहा. धन्यवाद.